गडावर गर्ज मल्हारा, उधळे सोन्याचा भंडारा, म्हाळसाचा मान बाणूचे प्रेम, खंडेराच्या चरणी भक्ताचे नेम, येळकोट टेळकोट जय मल्हार, दुमदुमला दरबारी, भक्तीने नतमस्तक होऊ या खंडेरायाच्या पायरी, सुख समृद्धीचा आशीर्वाद घेऊ अंतरी, दर्शन घेऊ खंडेरायाच्या, चला आपण जाऊ जेजुरी, चला आपण जाऊ जेजुरी. लग्नाच्या वेळी जी इच्छा काही कारणामुळे पूर्ण होऊ शकली नव्हती ती जेजुरीला आल्यावर पूर्ण झाली. ती नेमकी कोणती हे जाणून घ्यायचे असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. 7 वाजलेला आहे आणि आम्ही आता 7 वाजता घरातून निघत आहे. मी नेसलेली आहे येलो साडी. हे बघू, लेट्स गो. हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आमच्या आयुष्यातील खूप खास दिवस आहे कारण आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि हा दिवस आणखी खास करण्यासाठी आम्ही निघालो होतो जेजुरीच्या दर्शनाला. जूनची सुरुवात होती तरी बाहेरचं वातावरण खूप मस्त आणि मनमोहक झालं होतं. वाटत आम्ही एका ठिकाणी थांबून मस्त गरमागरम चहा आणि पोहे घेतले. आज आमची ॲनिव्हर्सरी, आम्ही चमकणार. तुम्ही बघा आमच्या ताई. हाय, आम्ही दोघे मॅचिंग येलो घालून आणि हे आहेत आमचे नवीन मेंबर भरत दादा आणि हे आहेत अश्विनी वहिनी. म्हणून जरा हलका खातात. आता आम्ही पोहोचलेलो आहे लोणावळा घाटामध्ये. आपला हा लोणावळा घाट आणि इथले शिंगरूबाचे मंदिर याचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? तर असे सांगितले जाते की ब्रिटिशांना मुंबई पुण्याचा सोपा मार्ग सापडत नव्हता तेव्हा शिंगरूबा नावाच्या धनगराने त्यांना हा मार्ग दाखवला. बक्षीस म्हणून काय हवे विचारल्यावर त्यांनी फक्त एकच मागणी केली, माझी मातृभूमी सोडून जा. हे ऐकून संतापलेल्या ब्रिटिशांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आजही धनगर बांधव या घाटातून जाताना शिंगरूबाच्या स्मरणार्थ दुधाची धार अर्पण करतात. आणि इथं वाटेतच आम्हाला खूप सुंदर गणपतीची आणि विठ्ठलाची खूप मोठी मूर्ती दिसली. आता आम्ही कडेपठारला पोहोचलो आहोत पण वेळ खूप झाल्यामुळे आज कडेपठारला जाता येणार नाही. जेजुरीला आल्यानंतर अनेक जण कडेपठारलाही आवर्जून भेट देतात. लोकमान्यतेनुसार हे खंडोबा देवाचे मूळ स्थान मानले जाते. येथेच खंडोबा देवाने मणी आणि मल्ल या दैत्याचा वध केला अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या ठिकाणाला भाविकांसाठी विशेष धार्मिक महत्त्व आहे. माझ्यासाठी किती पायऱ्या चढणार आहे तुम्ही? इथे आता दुपारचे 3 वाजले होते आणि आम्हाला सगळ्यांना खूप जोराची भूक लागली होती म्हणून आधी इथेच मस्त पोटभर जेवण करण्याचे ठरवले आणि जेवण करून मग जेजुरी गडावर जाण्यासाठी निघालो. तर आम्ही आता जेजुरीला पोहोचलो आहोत. सर्वप्रथम गाडी पार्किंगमध्ये लावली. इथे पार्किंग चार्जेस फक्त 20 रुपये आहे. गडाच्या पायथ्याशीच पोहोचल्यावर सर्वात आधी नजरेत भरले ते सुंदर गजरे. मग माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एक सुंदर गजरा घेतला आणि माझ्या केसात मळून दिला. त्या क्षणी हा जेजुरीचा प्रवास आणखी खास वाटला. गडाच्या पायथ्याशी सर्वप्रथम आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते आणि इथली एक सुंदर परंपरा म्हणजे नवविवाहिते जोडपे सर्वात आधी नंदी महाराजांचे दर्शन घेऊनच मंदिरात जातात. कारण नंदी महाराज हे फक्त भगवान शिवांचे वाहन नाही तर त्यांचे सर्वात प्रिय आणि परमभक्त आणि द्वारपाल मानले जातात. आता तुम्ही पाहू शकता हे जेजुरी गडाचे मुख्य महाद्वार आहे आणि इथं पहिल्या पायरीपाशीच श्रद्धेनुसार अनेक भाविक पहिल्या पायरीला नमस्कार करून गड चढायला सुरुवात करतात. कारण येथूनच खंडोबा महाराजांच्या दर्शनाची पवित्र प्रवासाची सुरुवात होते. थरथरू नको. इकडे जरा इकडे या इकडे. नुकतेच लग्न झालेले जोडपे जेजुरीच्या दर्शनासाठी जाताना दिसतात. पण प्रश्न असा आहे की लग्नानंतर जेजुरीलाच का जातात आणि नवरा आपल्या बायकोला उचलून 5 पायऱ्या का चढतो? तर यामागे फक्त श्रद्धा नाही तर एक सुंदर परंपराही आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाणारे जेजुरीचे खंडोबा हे अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे. त्यामुळे नव्या संसाराची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने व्हावी या भावनेने नवविवाहित जोडपी जेजुरीच्या दर्शनासाठी येतात.
जेजुरीला आल्यावर खाली गडाजवळ किंवा तसेच गडावर चप्पल ठेवण्यासाठी मोफत स्टँडची सोय आहे. चप्पल जमा केल्यावर तुम्हाला एक टोकनही दिले जाते. जेजुरी गडाच्या काही पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला वीरभद्र यांचे मंदिर दिसते. काही ठिकाणी अशी मान्यता आहे की वीरभद्र हे खंडोबा महाराजांचे पुत्र आहेत. तर अनेक धार्मिक ग्रंथानुसार वीरभद्र हे भगवान शिव यांनी निर्माण केलेले पराक्रमी गण आहेत. त्यामुळे विविध भागात वेगवेगळ्या परंपरा आढळतात. आता जवळपास आम्ही 200 पायऱ्या चढून आलो आहोत. ऊन खूप आहे, पण खंडोबा महाराजांच्या कृपेने थकवा अजिबात जाणवत नाही. चला आता खंडोबा महाराजांचे नाव घेत पुन्हा गड चढायला सुरुवात करूया. येळकोट येळकोट, जय मल्हार. म्हणजे अजून पुढे चालवायचं आणि लोकमान्यतेनुसार खंडोबा हे भगवान शंकराचे रूप मानले जाते, तर म्हाळसा देवी पार्वतीचे स्वरूप मानले जाते. जसं शंकर पार्वतीचे नाते प्रेम, समर्पण आणि विश्वासाचे प्रतीक आहे, तसेच आपलाही संसार सुखाचा, प्रेमळ आणि आनंदाने भरलेला असावा अशी प्रार्थना नवविवाहित जोडपे ते करतात. तर स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची पावन स्मृती ही जेजुरी गडावर पाहायला मिळते. तर इथेच आपल्याला हेगडे प्रधानांचं मंदिर दिसतं. म्हाळसा देवींनी प्रधानजींना आपले भाऊ मानले होते. तसेच हेगडे प्रधान हे श्री विष्णूचे अवतार मानले जातात. खंडेरायाचे विश्वासू प्रधान म्हणून ते नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि इथेच आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक दिसते. जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या जतन आणि विकासातही होळकर घराण्याचं महत्त्वाचे योगदान मानले जाते. आता एक 5-10 मिनिटात आपण जेजुरीच्या मुख्य द्वारापाशी पोहोचू. आता इथून बघा जेजुरी गावाचा किती सुंदर व्ह्यू दिसत आहे. तो लाल घोडा आहे, बोल की घोडाला होय तो घोडा बोल. त्याची रेशीम तुम्ही पकड, मी मागे बसली तुम्ही पुढ्यात ते काय उड्या मारायचे तबलक करते कुठं ढाका जेजुरीला जाऊ. आता अखेर आपण खंडोबा देवाच्या मुख्य महाद्वारापाशी आलो आहोत. मनात भक्ती, डोळ्यात आनंद आणि आता फक्त खंडोबा देवाच्या दर्शनाची ओढ. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. पोचलो शेवटी आम्ही गडावर. कुठे पोहोचले सांगा. तुम्ही किती वाजता निघलेला. आता आम्ही जेजुरी गडावर पोहोचलेलो आहे. जेजुरी गडावर तुम्हाला अनेक ठिकाणी उंच दीपमाळा दिसतील. जेजुरी गडाचे बांधकाम इसवी सन 17व्या शतकात झाले, तरी हे बांधकाम अजून सुस्थितीत आहे. चला आपण आता खंडेरायाचे दर्शन घेऊया. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट येळकोट. आज मी तुम्हाला जेजुरीच्या सोमवती अमावस्येचे महत्त्व सांगणार आहे. सोमवती अमावस्या म्हणजे सोमवार येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवार हा भगवान शिवशंकराचा वार आणि खंडोबा हे साक्षात शिवशंभूचे अवतार मानले जातात. असे म्हणले जाते की अमावस्याला आकाशात चंद्र दिसत नसला तरी भगवान शंकराच्या मस्तकावर चंद्र सदैव विराजमान असतो. म्हणून या दिवशी शिव आणि शक्तीचे एकत्र उपासना केली जाते. जेजुरीत खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या रूपात शिवशक्तीचे दर्शन होते. आणि याच दिवसाबद्दल एक सुंदर लोककथा सांगितली जाते. असे म्हणतात की खंडेरायांनी कराही माईला वचन दिले होते की सोमवती अमावस्येच्या दिवशी मी तुझ्या पात्रात स्नान करण्यासाठी येईन. म्हणून आजही मोठ्या उत्साहात खंडोबा आणि म्हाळसा देवीची पालखी गडावरून निघते आणि कराहा नदीकडे स्नानासाठी नेली जाते. हजारो भाविक या सोहळ्याचे साक्षीदार होतात. जेजुरी गडावर तुम्हाला अनेक छोटी छोटी मंदिरं पाहायला मिळतील. तर त्यापैकी मी तुम्हाला प्रथम घेऊन जाते म्हाळसा देवीच्या मंदिरात. तर हे आहे म्हाळसा देवीचे मंदिर. येथे शिळा स्वरूपात म्हाळसा देवी विराजमान आहेत. तिथूनच थोडे पुढे गेल्यावर आपल्याला विष्णुपदही पाहायला मिळतं.
नाही लागत, मारा उधळा उधळा जोरात मारा. आता भाऊजींनी एवढं मोटिवेट केल्यावर आमच्या ते किती जोरात भंडारा उधळतात बघा काय. हा आमची इथे आल्यावर एक इच्छा पूर्ण झाली, तर ती कोणती? आमच्या लग्नात आम्हा दोघांची एकत्र हळद करण्याची खूप इच्छा होती, पण काही कारणामुळे ती अपूर्णच राहिली. असे म्हणतात, लग्नाची पहिली हळद घरी लागते आणि दुसरी सोन्याच्या जेजुरीत खंडेराच्या साक्षीने. जेजुरीला आल्यानंतर आमची ती अपूर्ण राहिलेली इच्छा आज पूर्ण झाली. सगळीकडे भंडाऱ्याची उधळण, भक्तीच्या वातावरणात संपूर्ण जेजुरी पिवळ्या रंगात न्हाऊन निघाली होती. आणि या खंडेराच्या साक्षीने आज आमची राहिलेली हळद स्वतः खंडेराच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. हा क्षण आमच्यासाठी आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा खूप खास आणि अविस्मरणीय होता. जय मल्हार. जय मल्हार. गर्दी नाही, गर्दी भेटली नाही ना. मला खूप छान प्रकारे खंडोबा देवाचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिरातील प्रशस्त सभामंडपात थोडा वेळ बसलो. सभामंडपातून जिकडे नजर फिरवेल तिकडे जेजुरी अक्षरशः सोन्यासारखी भासत होती. अक्षरशः जेजुरी हळदीतून न्हाऊन निघाली होती. इथं वातावरण खूप शांत आणि प्रसन्न होते. सभामंडपाला चारही बाजूने खिडक्या होत्या. खिडक्यातून गार वारं लागत होतं आणि खिडक्यातून नजारा बघितला तर तुम्हाला जेजुरी गावाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. खरंच हा नजारा डोळ्यात साठवून ठेवावा असाच होता. खंडेराय आणि म्हाळसादेवीचे दर्शन घेतल्यानंतर बाणाई देवीच्या मंदिरात जाण्याची परंपरा आहे. इथे आपल्याला शिळेच्या स्वरूपात बाणाई देवीची मेंढरांचे दर्शन घडते. म्हाळसा म्हणे देवा मला सवत नकानू, म्हाळसा म्हणे देवा मला सवत नकानू, सवत नकानू त्या धनगराची बानू, सवत नकानू त्या धनगराची बानू. आपल्याला तर माहीत आहे खंडोबा रायांच्या द्वितीय पत्नी ह्या बानुबाई आहेत. बाणाई देवीला इंद्राची कन्या मानले जाते. लोककथेनुसार त्यांचे पूर्वजन्मीचे नाव जयाद्री होते आणि त्या पार्वती देवीच्या सख्या होत्या. असे सांगितले जाते की जयाद्रीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवानी तिला वचन दिले, खंडोबाच्या अवतारात मी तुझा स्वीकार करेन. आणि ती जयाद्री पुढे जाऊन बाणाई देवी म्हणून ओळखली गेली. खंडोबा महाराजांचे दर्शन अतिशय शांत आणि समाधानकारक पद्धतीने झाले. मन अगदी भरून आले. दर्शनानंतर आम्ही गडावरून खाली उतरायला सुरुवात केली. खाली येताना थोडी शॉपिंगही केली. मला घरासाठी सुंदर गणपती बाप्पाची आणि महालक्ष्मीची मूर्ती घ्यायची होती. त्यामुळे थोडे वेळ दुकाने फिरलो, वेगवेगळ्या मूर्ती पाहिली आणि मनाला आवडेल अशी सुंदर मूर्ती निवडली. गडावरून खाली आल्यावर सगळेच थोडे दमलो होतो. मग पायथ्याशी थांबून सगळ्यांनी मिळून थंडगार उसाचा रस घेतला. थोडा वेळ गप्पा मारल्या. प्रवासाच्या आठवणी पुन्हा एकदा उजळल्या आणि खंडोबा महाराजांचा आशीर्वाद मनात साठवत आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पण मन मात्र जेजुरीतच रेंगाळत होते. एळकोट एळकोट, जय मल्हार. आता परतीच्या प्रवासात घाटाचे रात्रीचे दृश्य पहा, किती सुंदर दिसते. सकाळी हा घाट हिरवाईने आणि धुक्याचे मन मोहून टाकत होता, तर रात्री दिव्याच्या प्रकाशात तितकाच सुंदर पण थोडासा गूढ आणि रोमांचक वाटत आहे. खरंच या घाटाचे सौंदर्य दिवस असो वा रात्र प्रत्येक वेळी वेगळेच भासते. परतीच्या प्रवासात निसर्गानेही आम्हाला एक सुंदर सरप्राईज दिले. सकाळी कडक ऊन होते आणि आता अचानक रिमझिम पावसाने सगळेच वातावरण बदलून टाकले. इतके सुंदर वातावरण पाहून आम्ही थोडा वेळ पुढे गाडी थांबवली आणि मस्त गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. हा रिमझिम रिमझिम पाऊस आणि गरम गरम चहा, आहा मस्त. पुढे जाताना आम्हाला बराच उशीर झाला आणि सगळ्यांना जोरदार भूक लागली होती. त्यामुळे वाटेतच एका हॉटेलमध्ये थांबून मस्त जेवण केले. दिवसभराच्या प्रवासानंतर ते गरमागरम जेवण म्हणजे अगदी समाधान देणार होते.
मग पोट भरून जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो आणि तेवढ्यातच अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. मग आम्ही थोडा वेळ एका ठिकाणी थांबलो आणि हा सुंदर पावसाचा क्षण मनापासून अनुभवला. विशेष म्हणजे हा जून महिन्यातला पहिला पाऊस होता. एकीकडे खंडेरायाचे दर्शन, अंगावर लागलेला भंडारा आणि दुसरीकडे निसर्गाने दिलेला हा सुंदर आशीर्वाद. हा अनुभव खरंच शब्दात सांगता येणार नाही. भक्ती, आनंद, पाऊस आणि आठवणीने भरलेला हा आमचा जेजुरीचा प्रवास इथेच पूर्ण झाला. खंडेरायाच्या कृपेने असेच सुंदर क्षण आमच्या आयुष्यात येत राहो. तुम्हालाही आमचा हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या काबुगडे फॅमिली वाईब्स परिवाराला सबस्क्राईब करायला विसरू नका. सदा आनंदाचा येळकोट 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 येळकोट. जय मल्हार.